बोल शिव. शिव काय करते? ओ शिवाची बघा 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 बघा. क्रीम क्रीम आधी सगळी हिरवी होल बघा चेहरा तिचा. गेली आता. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना मजेत? तर आम्ही पण छान आहोत. तर व्लॉग तुम्हाला थंबनेलवरनं कळलाच असेल. तर मस्त अशा व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही चाललेलो आहोत. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि मी सुद्धा उठलेले आहे 5 वाजेपासून. कारण की सकाळी कालपासून डेली म्हणजे माझं 2-3 दिवस झालेले आहे. तर नळ म्हणतो आता त्यांना कोणाला माहिती असेल तर पोटाची जी नळ असते ती भरली होती माझी आणि खूप प्रमाणात पोट दुखत होतं, वॉमिटिंगसारखं होत होतं. पाठीचा कणा वगैरे पण खूप दुखत होता. त्याच्यामुळे मला झोपच नव्हती. 5 वाजेपासून तसेच उठलेले होते. आणि काल केक पण करून ठेवलेला आहे भाऊंसाठी. आम्ही निघालेलो आहोत आता क्वार्टरला जाण्यासाठी. भाऊंचं रिटायरमेंट आहे, त्यांचा लास्ट दिवस आहे आजचा त्यांच्या कामावरती. त्यांनी भरपूर आता किती वर्ष झाले हो भाऊंना? तर ते हां काय तर 23 वर्ष झालेले भाऊंनी सर्व्हिस केलेली आहे. भरपूर ठिकाणी त्यांची पोस्टिंग पण झाली. फॅमिलीपासून लांब राहून त्यांनी म्हणजे भरपूर स्ट्रगल, फॅमिलीपासून लांब राहणं म्हणजे भरपूर स्ट्रगलच असतं ते. आपल्या परिवाराला सोडून लांब राहणं, त्यांनी भरपूर असं स्ट्रगल केलेलं आहे. आणि आता ते सगळ्या याच्यातून मुक्त म्हणतो ना आपण झालेले आहे, तर रिटायर झालेले आहेत. तर आज त्यांचा शेवटचा दिवस आहे. तर त्यांना आपल्याला तिथं त्यांचं छान असं वेलकम करायचं आहे. रिटायरमेंटची छोटीशी एक पार्टी फॅमिलीमध्ये होणार आहे. मोठी करायची आहे, मोठी सुद्धा होणार आहे. दसरा वगैरे झाला की मग आम्ही पार्टी करणार आहोत मोठी. त्यावेळेस सगळे जे आमचे जवळचे रिलेटिव्ह आहेत त्यांना बोलवणार आहोत. तर तो सुद्धा व्लॉग होईल. पण हा एक आमचा छोटासा फॅमिलीचा. आणि खरं तर म्हणजे ज्या दिवशी रिटायर झाले त्या दिवशीच खरं व्हायला पाहिजे. पण आता कसं आहे, उद्या घट 2 दिवसांनी घट बसणार आहेत. 2 दिवसांनी म्हणजे उद्या नाही, परवा. सॉरी हां, परवा घट बसणार आहे 3 तारखेला. आज आहे 1 तारीख. तर 1 काय आज आहे ऑक्टोबर. हां बरोबर, मी डेटच विसरले. तर 1 ऑक्टोबर आहे आज. हां, तुझा 29 ऑक्टोबर आहे बाळा. हिची एक्साइटमेंट, ऑक्टोबर आला म्हणजे एक्साइटमेंटच चालू होऊन जाते शिवण्याची. तर आज 1 ऑक्टोबर आहे. संतोष भाऊंचं आज रिटायरमेंट आहे. लास्ट दिवस आहे त्यांचा आज त्यांच्या कामावर. तर अशा प्रकारे त्यांनी खूप छान, आता आपण बोलूच त्याबद्दल, ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत राहा. तर आता आमची चालली आहे गडबड थोडीशी. मी पटापट आवरून घेतलेलं आहे. साहेब DJ पॅक करतायत. 1000ची लड आणलेली आहे. पुढे जाऊन आता यांना भरपूर त्यांना माळा घ्यायची आहे भाऊंसाठी. कारण की तिथं सत्कार बुफे घ्यायचा आहे. आणि त्यानंतर 1000ची जी लड यांनी आणलेली ती सुद्धा तिथं लावू. कशी लावू काय माहिती नाही, कसं होणार आहे. तर व्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. तर चला मग आता आम्ही आवरतो निघतो. निघताना मी तुम्हाला भेटेलच परत पुन्हा एकदा. तर चला मग. एक पॅक झालेला आहे आणि डॅडी गेलेले आहेत. आणि इथं बॅगसुद्धा आमची पॅक झालेली आहे. तर हे असं स्टिकर आहे. आता आम्ही घरगुती असं बनवलेलं आहे, बघू शकते. हॅपी रिटायरमेंट. तर साहेबसुद्धा रेडी झालेले आहेत. तर केक हातामध्ये. रिक्षा, आता रिक्षा वगैरे बुक करणार आहोत. मांडीवर केक घेते. शिवण्या गेलेली आहे डॅडींसोबत आणि आम्ही चाललो आहोत रिक्षामध्ये. तर पॅकिंग झालेली आहे. तर तिथं जाऊन थोडंसं चेंज करायचं आहे. साडी घेतलेली त्यासाठी. तर सर्दी पण झालेली आहे मला बधीच. तर साडी घेतलेली आहे. तिथं जाऊन साडी घातलेलं आहे. संध्याकाळी तिथं साडीचं दुपारून साडी घालायची आहे. साडी घातल्यानंतर संध्याकाळी काहीतरी भाऊन ते सगळे असं हॉटेलमध्ये जायचं प्लॅनिंग आहे. तर तिथं नॉर्मल ड्रेस वगैरे घालणार आहोत. तर त्यासाठी ड्रेस पण घेतलेला आहे. शिवण्याचे पण कपडे घेतलेले आहेत. तर आता निघणार आहोत. रिक्षा बुक केलेली आहे. तर इथं बघू शकताय केक पॅकिंग झालेलं आहे. साहेबसुद्धा इथं रेडी झालेले आहेत. तर आम्हाला सर्दी प्रमाणाची बाहेर झालेली आहे. चला तर मग आता आम्ही जातो आणि तुम्हाला एक एक सगळ्या अपडेट्स देत राहतो. ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. कशासाठी पैशांचा जीन्स जीन्स त्याच्यावर जर तुटलं तर असं वाटतं म्हणलं. किती मोठा हार, किती मोठा राहील मला एवढं सांगा. त्याला पिशवी टेरेसवर कुठं इथं वरती टांगेल माझ्या रूम मध्ये. तर हार मोठा असणार आहे त्याच्यामुळे पिशवी देतात तसे आहोत ते. तर मोठा हार राहील त्यासाठी पिशवी थोडीशी मोठीच राहील.
तर खूप एक्साइटमेंट आहे. भाऊंचा शेवटचा दिवस आहे. तर त्यांनी भरपूर वर्ष सर्व्हिस केलेली आहे परिवारापासून लांब राहून. त्याच्यामुळं खूप छान दिवस आहे. त्यांचा सत्कार झालाच पाहिजे आणि तो खरं म्हणजे आजच व्हायला पाहिजे खरं तर बाकीच्यांचं शक्य नव्हतं. ताईंचं चाललं होतं 2 तारखेला करायचं, पण घट वगैरे पण बसत आहे, त्याच्यामुळं गेस्ट वगैरे पण इतके येणार नाही. त्यासाठीच आम्ही आज थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत. ब्लॉग बघत राहा. रात्री आम्हीच आणली होती, तू झोपून घेती. हां, रात्री आम्ही वॉकिंगला गेलो होतो. हिला म्हटलं तू घरात थांब, भावांसाठी ते प्रिंट काढायची होती ना, तर हिला म्हटलं तर घरात थांब. पण बाई काही घरा ऐकत नव्हती. बाई म्हणती नाही मी एकटीने थांबणार. गेलं भीती वाटती. बाई गेली वरती आई बाबांकडं आणि कडी लावून गेली. मग कॅडबरी राहिली तिची तशीच. आम्ही कॅडबरी आणली होती. तर रिक्षा आता बुक करू. हां, ते व्यवस्थित ठेव बरं का. हां, तो नसल, तो घ्यावा लागल. नेमका केक केला, त्या केकला चाकूच नसतं दरवेळेस. ते भाऊंचं बघू शकता रिटायरमेंटचं. तिला त्यांना म्हटलं 2 शब्द बोला काहीतरी. दसऱ्यामध्ये माझा भाऊ माझा अभिमान, माझा भाऊ माझा खूप लाडकोता आहे. खरंच आहे. व्हिडिओसाठी नाही, कशासाठी नाही, जे रियालिटी आहे रियालिटी आहे. म्हणजे आमची मिसाल देता येतं लोक की बाबा खरंच दोघं भाऊ म्हणजे मित्रासारखे एकदम जवळचे. आणि खरं म्हणजे मला मित्र जवळचा म्हणला तर पहिलाच होते. आणि त्यांनी खूप कष्ट केले आतापर्यंत. म्हणजे आर्मीची लाईफ मला माहितीच आहे. ज्यांचे वडील किंवा घरातले कोणी असेल त्यांना कळत असेल की आर्मीची लाईफ काय असते. एवढं सगळं स्ट्रगल करून तो रिटायर होणार आहे. तर आम्ही खूप खुश आहे. तो परत घरी येतोय. तर या खुशीला आम्ही सेलिब्रेशन करणार आहे. तर हे घरगुती सेलिब्रेशन आहे. आणि याच्यानंतरचं सेलिब्रेशन तुम्हाला त्याची ब्लॉग नक्की बघायला भेटेल. नक्की बघा तो ब्लॉग. तर मग आता बघूया कसा होतो ब्लॉग आणि भावाचा रिटायरमेंटचा सेलिब्रेशन. चलो मग आता आम्ही निघालो आहोत क्वार्टरला जाण्यासाठी. डॅडी पोहोचले असतील वाटतं. डॅडीने फोन करावा लागेल. गेटजवळ पोहोचलो आहोत. डॅडी येतील आता थोड्या वेळात. तर आम्ही पोहोचलो आहोत क्वार्टरमध्ये. आणि आता योगासुद्धा येणार आहेत. तर आल्या आहेत की नाही माहिती नाही. तर बघू आता भाऊंचं जेव्हा तिथून ड्युटीवर एंड होईल सगळं, तिथं सगळं काही होईल आणि तिथं त्यांचा सत्कार वगैरे करतील आणि त्यानंतर आम्ही जाऊ त्यांना तिथं घ्यायला. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. इथला एरिया इतका शांत आणि थंड असं वाटतो ना. तर इथं बघू शकताय, इथं आहे आपल्या मैत्रिणी. ते आपल्या व्हिडिओ वगैरे बघतात. तर त्यांना आपण गुड मॉर्निंग करूयात. गुड मॉर्निंग, कशा आहेत? झाला नाश्ता? चला. इथला एरिया जो आहे ना इतका थंड आणि इतका गार वाटतो ना. एकदम मस्त असं वातावरण आहे इथलं क्वार्टरचं. आणि आता भाऊ रिटायर झालेले आहेत. तर अजून काही महिने ते राहणार आहेत. त्याच्यानंतर मग क्वार्टर केलं. मग या क्वार्टरच्या फक्त आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून फक्त अशा आठवणीच राहतील. तर खूप छान वाटलं. हे मस्त दिवस होते. अजून काही थोडे दिवस आहेत. मुलींची स्कूल आहे तोपर्यंत राहणार आहेत. तर बघत राहा ब्लॉग कसा वाटतो. जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करत जा. इथं आमच्या सीमाताई पण रेडी झालेले आहेत वाटतं. कामं चालू आहेत. बलून्स लावलेले आहेत. बलून्स हे बड्डेचेच वाटतं ना. बलून्स बड्डेचेच लावलेले का बाहेर? कुठं नाही कोणी सही दिसलं. अरे देवा. सर राहू दे. तान्या केळा खातीये. ताई तो क्या. हां आतमध्ये ठेवून द्या. हां हे तू हात नको लावू, थांब. तर चला आता आतमध्ये जाऊ. भाऊ अजून कायच्यावर असतील ना. हां हे काय कपाला काय लावलंय? हे लावलंय ए फटाके नको खोलू बाई. ए बाई हे लिपस्टिक दे. काल मी शिवण्याला फटका दिला. जेवण करत नव्हती म्हणून शिवण्याचं इथं लागून गेलं. बापरे. चला अरे क्वार्टरमध्ये आल्यानंतर एकदम मस्त मस्त असं शांत असं निवांत वाटतं. सुंदर असं फील येतं. तर आता आम्ही आलेलो आहोत. शिवण्याचं तोंड बघू शकताय गोपीचं.
तर चला मग थोड्या वेळाने रेडी होतो आणि नंतर भाऊंचा जसा आम्हाला कॉल येईल त्यानंतर आम्ही असं जाणार आहोत भाऊंना घ्यायला. तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. मी खूप वेळा बोलते. तर आता दुपारचे वाजलेले आहेत 10, दुपारचे नाही सॉरी सकाळचे. तर आम्ही स्वयंपाक करतो आहोत. थोडीशी लाईट मटकीची भाजी, काही समोसे वगैरे सुद्धा आणणार आहेत. तर थोडीशी मटकीची भाजी आणि थोडंसं लाईट डाळ भात वगैरे लावणार आहोत. तर आणि मुली गेलेल्या आहेत थोडंसं रांगोळी वगैरे काढण्यासाठी. त्यांना म्हणलं रांगोळी वगैरे प्रिपेअर करून ठेवा. तरी तुम्ही कांदा वगैरे भाजून घेत आहे मटकीच्या भाजीसाठी. गावरान पद्धतीची मटकीची भाजी मी करणार आहे. आणि त्यानंतर मुली गेलेल्या आहेत रांगोळी काढण्यासाठी. तर वेलकम म्हणून अशी रांगोळी काढायची आहे. तर त्या रांगोळी काढतायत. भाऊंचा कधीही कॉल येऊ शकतोय. जर त्यांची तिकडची काही ती प्रोसेस वगैरे असते तर ती झाली की त्यानंतर भाऊ इकडे येतील. सीमाताईने पातेलं ठेवून दिलं पण चहाच ठेवला नाही. ताई ए काकूला बोलू श्रेया. तर भाऊंचा कधीही कॉल जर आला तर आपल्याला कसं प्रिपेअर होऊन आम्हाला पण साड्या वगैरे घालून तिकडे जायचं आहे त्यांना घ्यायला. तर सगळे जातात की कोण कोण जातात ते काय माहिती नाही आहे. पण ब्लॉग बघत राहा कसं होतं काय माहिती नाही आहे. तर चला मग आता भाजी वगैरे करून घेते. तर बघू शकताय बटाटा पण टाकला थोडासा, खोबरं. आता कांदा वगैरे भाजून घेते आणि शिवण्याचे काय चाललो शर्दी. तर इथं डाळ भिजत घालून दिलेली आहे. डाळ भिजली की त्यानंतर डाळ लावून देतो आणि मसाला वाटून भाजी टाकून देते. कुठे हा बरोबर मग इथूनच एंट्री होईल ना. इथं कशी फुलांचं हे काढून असतं. हो ओके हां. आणि ते फुलांचं इथं काढशाल ना. फुलांचं असं हां हां हो. इथं साहेब आलेले आहेत. मिठाई फुलं वगैरे काय काय आणलेलं आहे काय माहिती नाही आता. तनु माळ कुठे तिकडे जाऊन बरं पाणी आलेलं का बघ बरं. दिली का आपल्याला जा बरं तू शिवून डाळाला पाणी येतं जा ए जा बघून या काम करा. बाबांना मग सांगते. सो आमचा चाललेला आहे स्वयंपाक. डॅडींना चहा ठेवलेला आहे. तर मी मला तिकडे पाणी भरायला अडकलं. कोण मम्मी कुठे गेल्या. याचं जो डाळ पाणी प्यायचं हां का म्हणजे बारीक झाड पोरले मी येते. मग काय नेले त्यांनी हां काय नेलेले मम्मीने घेऊन गेलं ना पाणी भरायचं आपलं कळतं का. तर आता मटकीची झालेली आहे शिट्टी. मटकीची भाजी झाली, डाळ लावून झालेली आहे. मी भिजलेलं आहे पीठ. तर आता चपात्या वगैरे करून घेतो. म्हणजे ह्या गोष्टी कशा प्रिपेअर आधी आवरून घेतल्या ना तर जरा मोकळं वाटतं. तर ब्लॉग कसा वाटतोय तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. काय आला तो दिवस म्हटलं. शेवटी रिटायरमेंटची वाट बघत होतो 2019 नंतर. आता 4 वर्ष सर्व्हिस वाढवली होती. हा भाऊंचं खरं रिटायरमेंट 2019 मध्येच झालेलं होतं. पण नंतर त्यांची सर्व्हिस वाढली होती. त्यांना साहेबांबरोबर लागलं होतं ना. हा प्रमोशन लागलं होतं ना. हा त्यांना साहेबांबरोबर प्रमोशन लागलेलं होतं. मग ते साहेबांबरोबर दिल्लीला होते वाटतं ना. नंतर दिल्लीला वगैरे अशा ठिकाणी भाऊंची सर्व्हिस वाढली होती. तर त्याच्यानंतर आता फायनली आज रिटायरमेंट आहे. तर आता भाऊ आले तर आपण भाऊंकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात त्यांना कसं वाटतंय. कारण की इतक्या वर्ष संपला नाही का. बॅग भरा जाऊ द्या हो ट्रॅव्हलिंग करा जाताना रडा ते दुःख खरंच यार. इतकं डेंजर असायचं ती जाण्याची मुवमेंट. हो ती जाण्याची जी मुवमेंट होती ना भाऊंची ती खरंच यार. सुट्टी यायची महिनाभर मध्ये नाही का. हा तर तेव्हा कसं ना सकाळी सकाळी आम्ही नाही का ताई उठायच्या ना. मी सुद्धा ताईंच्या माग तर त्याचा भाजी करायच्या आम्ही चपात्या करायचे. म्हणजे ते दिवसच जरा नाही का खरंच वेगळेच होते. 3 वाजता 4 वाजता झेलम असायचं. हो आणि ते जाताना जे इमोशनल व्हायचो ना आम्ही म्हणजे बापरे काय तुम्हाला म्हणजे सांगू नाही शकत. इतकं दुःखाचा दिवस येऊन जायचा. म्हणजे सुट्टी आले का बापरे जसं वाटतं. तर एकदम म्हणजे वनवासाचा काळ होता. एकदम वेगळेच दिवस होते. आता झालं त्याच्यातून सुटका झाली. आता भाऊ नेहमी राहतील आमच्या जवळ सगळ्यांजवळ. 24 वर्ष एवढं अपडाऊन वगैरे करणं सोडून जाणं 24 वर्ष खूपच स्ट्रगल केलं. हा त्याला पण खूप हे राहतं ना एकदम फॅमिली पासून लांब राहणं म्हणजे एकदम मन एकदम घट्ट करावं लागतं त्यांना. आता ते त्यांच्या जीवालाच माहिती ते कसे तिथं ड्युटी करत होते फॅमिलीला सोडून मुलांना सोडून. ते त्यांनाच माहिती. आणि आम्हाला सुद्धा ते शेअर करायचे दरवेळेस आले की यार मला नाही नोकरी करू वाटत असं म्हणायचे सुद्धा एक वेळेस ना. जाऊशी नाही वाटत जाऊशी नाही वाटत असे म्हणायचे ते पहिले. नाही फौजीला ते संघर्ष करावाच लागला जाताना खरंच ना. पण जाताना रेल्वे स्टेशनवर आम्ही म्हणजे कोणी ताई सुद्धा अजूनपर्यंत कधी गेलेल्या नाही. एकदाच गेले होते मला नाही तेवढीच. तर सध्या पाण्याची गडबड चालू आहे कारण की पाणी नव्हतं त्याच्यामुळं मी जे काही बोलते ना ते होत नाहीये बोलणं. खूप पाणी जरा प्रॉब्लेम आहे इथं त्याच्यामुळे ते आता तिथं जाऊन पाणी भरून वगैरे आणतायत.
कारण की आता सगळे येणार आहेत, योगा सुद्धा येणार आहे. तर योगा जवळच आहेत, त्याच्यामुळे योगाला बोलून घेतलेलं आहे. तर हां, तर असं होतं भाऊंची जर्नी. तर भाऊ आले की आपण त्याच्याविषयी थोड्याशा गप्पा मारणारच आहोत. प्रत्येकाचे अनुभव ते सगळे त्यांच्या व्यक्त करतील सगळेजण आपापले. तर आमचा जो अनुभव आहे ना, खरंच खूप बेस्ट होता, म्हणजे खूप छान होता. दरवेळेस सुट्टीवर यायचे, मुली आतुरतेने वाट बघायच्या, अरे काका येणारे काका. नंतर 2-3 महिन्यानंतर, 4-4 महिन्यानंतर मग ते सुट्टीला यायची, मग महिनाभर सुट्टी यायची, असं करायचे. तर चला मग बघत राहा कसा वाटतोय व्लॉग. अजून भाऊचा काही फोन आलेला नाही. अर्धा स्वयंपाक तर आम्ही कंप्लीट करून घेतलेला आहे. थोडंसं आता तुम्ही पाणी आणायला कुठे चाललेत? ते तिथं बारीक धार चालू आहे का? नदीवर चालली? नदी पण जवळच आहे. शिवडा बघते टीव्ही, साक्षी रांगोळी काढते. मस्त काढली रांगोळी, छान काढली. तर हे चालले पाणी. तर फायनली स्वयंपाक झालेला आहे. तर सगळं स्वयंपाक करून घेतलेला आहे. आणि घोळा असा आहे इथं. तर पाणी जे आहे सकाळचं जे येतं कॉर्पोरेशनचं, ते पाणी संपलेलं आहे. आणि प्लस जे टाकीचा इकडचा जो नळ आहे, ते पाणी जर संपलं तर सगळ्यांचे प्रॉब्लेम होणार आहेत. तर त्याच्यामध्ये पाणी जर संपलं ना तर खरंच लय प्रॉब्लेम होतील. चुकून कोणाला काही लूज वशन नको व्हायला बस. गंमत काय म्हणतात नदी काठीला मी म्हणते पाणी, आता तिला म्हटलं टाकीचं पाणी कधी संपू शकतं, तर ती म्हणते असं जर लूज मोशन जर लागलं तर कोणाला म्हणत नदी भुयारी मार्गे बघा ते. तर काय आहे खरंच रेडी इथं थोडंसं पाण्याचा खूपच प्रॉब्लेम आहे. थोडं पाणी नाही ना गं, मग आलेलं नाही ना, म्हणजे टाक्यांमध्ये संपणारच आता. पाणी ते संपवलं कालपासून पाणीच नाहीये, त्याच्यामुळे आता जेवढी ती थोडीशी भांडी वगैरे घासलेली आहेत, स्वयंपाक झालेला आहे. तर आता आम्ही थोडंसं रेडी होतो आणि त्यानंतर भाऊंचा कॉल आला की मग आम्ही निघू. मामा पोरगी दिसाना ती म्हणती मामाला दिसलं नाही, म्हणजे मी आले. तर इथं योगा आलेले आहेत. इकडे या घरात या. सुट्टी काढली, योगा रेडीच होऊन आले आता. ट्रॅफिक वगैरे लागला असेल जास्त. हो, ट्रॅफिक वगैरे. हात नको लावू. चल ना, तू येत पण नाही भेटायला. हिरो बघा, हिरो आहे आमचा हिरो आयुष. काय म्हणतो, बरेच ना? आम्ही आता स्वयंपाक करून घेतला ना, म्हटलं मग स्वयंपाक केला. तर इथं बघू शकताय योगा मस्त रेडी होऊन आलेले आहेत. आता आम्ही पण रेडी होतो आणि भाऊंना घ्यायला जायचं आहे. तर बघू कसा होतो कार्यक्रम, बघत राहा. ते आता बघू काय म्हणतायत. भाऊ म्हणताय डायरेक्ट तिथं जाण्यापेक्षा ते लांब पडतंय ना, तर मग कुठल्या तरी पॉइंटला जाऊ, मग तिथून तसं येऊ असं म्हणत होते. बघू कसं होतं काय होतं. आता तुझं नाव सांग. तर हा आहे आयुष. आयुषच्या बर्थडेचा व्लॉग तुम्ही बघितलेलाच असेल. आता मोठा झाला आयुष, आता बोलत पण नाही बघा ना लवकर. एवढं सुखरूप त्याने मिलिटरी मधून एवढे सर्व्हिस केली, मेन ते म्हणजे सुखरूप रिटायर झालं हेच महत्वाचं आहे. मग पोस्टिंग किती लांब लांब, एवढ्या लांब लांब पोस्टिंग करून आला. कसं ना तिकडचं काही, तिकडचे खूप सारी मिठाई आणायचे तिकडून, जिथे तिकडं त्या कुठे दिल्लीमध्ये गेले, कुठं हा सगळ्या प्रकारची मिठाई. येऊ दे तेव्हा द्यायचं आल्यावरती. काय द्यायचं मग येऊ तर दिसलं तर सरप्राईज द्यायचं. तर इथं झालं आहे, आम्ही रेडी झालेलो आहोत बघू शकताय. तर मम्मी सुद्धा इथं रेडी झालेल्या आहेत.
आणि तन्या बसलेली आहे, आर्या बसलेली आहे, योगा पण आलेले आहेत. तर आता थोड्या वेळाने आपण बघूया भाऊंचं वेलकम करणार आहोत. थोड्या वेळाने आपण भाऊंचं वेलकम करणार आहोत. ब्लॉग बघत राहा. श्रेया पण रेडी झालेली आहे, सगळेच रेडी झालेलो आहोत. तुम्हाला जेवायचं आहे का? कुणाला जा होती ना, मी कुठं आणली तुम्हाला लावायचे का? माझ्या घरी ना, मी आणली नाही. साक्षीने मला एकदम परफेक्ट नेल पेंट दिलेली आहे आणि एकदम मॅच पण झालेली आहे. तर कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. हा चॉकलेटी, डार्क चॉकलेटी चांगला दिसतो तो पण. तर बरं ते नियोजन सांगतो कसं आहे. सगळ्यांनी असं वेगळं काही करू नका, नियोजनाप्रमाणे करा. भाऊ तिकडून येणार, डीपी पर्यंत येणार. डीपी म्हणजे समोरच्या कॉर्नर, तिथून गाडीतून उतरलं तर एक जण फटाक्याची लढ लावणार. फटाके तुम्ही पुढे जाऊ नका. साक्षी अरे फटाक्याची लढ कोण लावणार? हा, तीच घाबरत नाही बस. फटाक्याची लढ लावली इथं गाणं चालू करून द्यायचं फुल आवाजामध्ये. हा, गाणं सगळं सेट करून घ्या अगोदरच, नाहीतर तुम्ही त्यावेळेस लावणार. गाणं कोणतं लावणार आहे? का सबका स्वागत, बस तू गाणं लावायचं. पहिले गाणं फटाके संपले तर भाऊ तिथून पुढे येणार. इथं दरवाजासमोर पहिले हार टाकणार डॅडी. हा, गुच्छ देणार मम्मी. तुम्ही ताट वळवायला रुपाली तुम्ही 3 जण. ओके, ताट वळवून घ्या, तिघांनी वळवून घ्या. ओके, आणि जेव्हा डॅडी गुच्छ देतील, मम्मी गुच्छ देईल किंवा कोण दोघं पैकी, तेव्हा एक ग्लास करायचा ते फ्लोवर. ओके, हा ते तू कर. हा, नाही तुम्ही सगळे फुले टाकायचे. तुम्ही तू पण 1 2 3 आडे थोडस. तर ते एक ग्लास झालं, ऐका ना. हा, त्यांच्याकडे काय योगा ऐकून ऐका हसू नका. चला चला इकडे बघा काय चाललंय का रे? करायला जावा यार काय झालं तिथं हार फौज काढ तुम्ही लोक. पाहिलं योगाचा हे गुच्छ द्यायचा. तर केक कापताना योगाचा गुच्छ देऊ आपण का बाहेर द्यायचा तुमच्या केक कापताना एक समोर. हा, म्हणजे एक गुच्छ एक कापण्याच्या अगोदर गुच्छ देताना तुम्ही दोघं फॅमिली माझा सगळं आपण एक गुच्छ हा तिथं देऊ, एक इथं देऊ. आता ते आपलंच येते सगळं शेवटी, कुठलं बी द्या कुठला द्यायचं. तुम्ही घरात येऊन गुच्छ द्यायचा, तुम्ही आरती करायची. त्यावेळेस फोटो काढा. तुमच्या दोघांचे काम आरती करायची, नियोजन झालं. गुच्छ द्यायची. आणि हे लाल चिल्ले बिल्ले ना, यांच्याकडे फुलांच्या हे देऊन टाका. फुलं तुम्ही येताना तिथून पप्पा इथे येतील ना, काका येतील ना, मामा येईल ना, तिथं येईपर्यंत तुम्ही आणि फुलं घ्यायची. फुलं हलकी टाकायची काय असं अंगावर असं हळूहळू टाकायचे. इथं येईपर्यंत मिक्स आहे. येल्लो नाही, येल्लो भांडायचं नाही, मिक्स भेटते. जायला उभा टाकत इथपर्यंत आणायचं. आतमध्ये येऊन आपला प्रोग्राम करू. अरे बघ तुम्ही हे दोघांना शिकवायचं. सगळ्यांनी टाळी वाजवायची. म्युझिक अरे डीजे वाले बाबू श्रेया लावणार वाजवायचं ते फोडायचं एक त्यांच्याकडे तर एक यांच्याकडे. पप्पा असं भाऊजींची जिम्मेदारी ते तुमच्या हातात आहे. चांगलं कन्फ्युजन करू नका. मी हे करते, मी ते करते, ते करायचं. कन्फ्युजन नाही पाहिजे, बिलकुल कन्फ्युजन नाही. आला भाऊ नाही. सीमाताईंचं आहे ना, फोन करायचंय बघा. तर नियोजन झालेलं आहे. सगळ्यांनी नियोजनाप्रमाणे वागायचं. वाईफट पण आम्हाला बिलकुल चालणार नाही. तू काम पे लग जाओ. चला
कमांडो सर, ओ कमांडो, कमांडो सर क्या करना है? ओ कमांडो. पोझिशन विसरले सगळेजण. विचारले फुलं टाकायची इकडे इकडे करायची. अजून नको येऊ, अजून ऊन आता नको थांबू ना. येऊ दे. ऊन किती प्रचंड पडलाय ना. संध्याकाळी पाऊस नको पडायला फक्त. त्याच्यावर ठेवलं याच्यावर. काय ते चालू केलंय का? गाणं लावलं का? ओ अहो कनेक्ट केलंय का ते? काका कुठे नाही तर ऐन टायमाला कनेक्ट करणार नाहीत. हा डीजे इथं होम थिएटर लावलेलं आहे, कनेक्ट केलंय की नाही काय माहिती यांनी. लावून ठेवू. फायनली हार तिथं बघू शकताय तुम्ही. तर भावांचं स्वागत करण्यासाठी मस्त असा मस्त हार आणलेला आहे गुलाबाचा. शिरा तिकडे टाक भेटा ते. प्रचंड ऊन आहे दे इकडे. साकी साकी इथं टाक ना थोडे. ए साक्षी वर लागणार आहे का थोडं टाकायला? इथं टाक ना बाळा 2-4. साक्षी इथं थोडस चप्पल घालणार कोण आहे? आता बघ मी आणलं ना. थोडेसे टाकले असे थोडस आपल्या एंट्री पर्यंत. एंट्रीपर्यंत असं लई पण लांब पड न करू, असं थोडं व्यवस्थित कर शिस्त. असे एक साथ नाही पडत मग थांब. थोडं का टाकायला फुलं आहे का? नाही ना फुलं नाही टाकायला साक्षी. दिले खाऊ तो एक फुल पडेल बघा तो पण. कटर होते साक्षी कटर ताई. देऊ का ग? पेज साक्षी कटर देऊ. ते इतरचं पण दे मग. स्प्रे दे स्प्रे. स्प्रे मारून बाहुबलीमध्ये कसं ते टाकतात आणि ते इतर मारतात ते दाखवतो ना. अशी आहे आमची युनिक फॅमिली आणि फॅमिलीचे मेंबर. बाई माझी साडी फाटायची या नेटने. काय हो हे आले ते गाडी घेऊन आलेच ते भाऊच्या गाडीत ते. हो ताई, हो ताई. आइए पधारिये पती पधारिये. शेवटी 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 काका असं बोलाल काय ते काय असं काय म्हणतो शांत. काय काय म्हणता का ते नंतर शेवटी? स्वागत पधारी श्रेय तेच आम्हाला असं वाटतं आइए पधारिये. तर आता भाऊंची एंट्री झालेली आहे. तर इथं फटाक्यांची लढ श्रेयाचे पप्पा लावत आहेत. तर आपण थोडंसं पुढे जाऊ, तुम्हाला दाखवते मी. तर मी हातात माळ घेऊन उभी आहे. कुठे आले ते? आले का? तुम्ही फटाके लावा. ए श्रेया श्रेया ए अरे अरे मला चप्पल दे तिकडून चटके. ए आले 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 साक्षी. हा हा आणता येतात. ओ आले का? चला दयाबेनची एंट्री झालेली आहे. फोटो घे तू हार्दिक. करणार आहोत सुस्वागतम सुस्वागतम. अहो ते गाणं लावलं पाहिजे सुस्वागतम. हा ना
घर मंदिर से. 12:30 किती अजून? अहो थांबा थांबा थांबा. श्रेयाच्या पण म्हणे पेटवायचं राहिलं ना. हे आपलं ऐन टामाला जातं. फटाके लावा पटकन. हळूहळू चाला. त्यांनी युनिफॉर्म नाही घातलेला आहे. मम्मीच्या डोळ्यात आशू आले शेवटी. हा पहिली पोस्टिंग मम्मीला आठवली. बॉक्स घेऊन पळायचं. डोक्यावरती बॉक्स घेऊन सगळं हसून खेळून सगळं आलं बाबा शेवटी. रिटर्न सुखरूप रिटायरमेंट झाली भाऊची. सुखानं घरी आला मला आनंद द्यायचा. मम्मी तनु तुम्ही बाजू थांबा ना. तर तू बाजू थांब नाही वाटते. आयुषचं गुलाब पण. ए आयुष ये घे ना. ये वहिनी मामांना देणार आहे ना. माझं पण एक. हा एक तुझं. मला पण दे. हा एक तुझं. थांब अजून नाही. थांब अजून एक हे द्यायला आणलं बेटा. अरे देवा आले रे बाबा. म्हणलं ते गाणं म्हणाले का? नवरा बाबा आले घरी. दया जर का आई आहे पदारी आहे. करू काय का असं हार नाही घातला परत. आता नको एकदाच बस झाला म्हणले. काम करायला एक माणूस भेटला करायचा होता. हा फ्री झाला फ्री. म्हणून ताटलीवर बरोबर ओळखत ते. गुलाब मला पण द्या गुलाब. या दिवसाची वाट बघत. हा या घरी हा या घरी भरपूर भांडे वगैरे ठेवले. आवरायचंय वरचा बाजारा. मम्मी मला पण गुलाब पाहिजे. योगा तू ओळून घे. हा मग घे. हा मग नंतर घे. हा यस यस यस. तुम्ही ओवळू नका. तुम्ही हे टाका. ते पानं फुलच दे ना. गुलाब नाही आता. नाही आता थोडं माहित लावा. नेमकं टाइमवर लाईट गेले तर गाणी वाजवलं असते आम्ही. रिटायरमेंट झाली. चल दाजी जा तुम्ही. दाजी जाऊ तुम्ही जा. थांबा हे थांब शिरा. या तुम्ही दोघं या ना पुढं. हा येते. हे तर डीजे लावलेला आहे. मला माझं दाखवा.
म्हणताय? शामको मिलेगा तो खाना है वो खाओ त्यांना केवढं रिटायरमेंट, हॅपी रिटायरमेंट. आयुष्यात तुझं असं सुख समृद्धीने जावं पुढचं भविष्य. भाऊ म्हणते टी शर्ट शर्ट काढला मी, गरम होत होतो म्हणून. भाऊ तुम्हाला कसं मी दोन वाटतंय? शब्द बोलतो पहिले भाऊ. म्हणजे भाऊ जेव्हापासून भरती झाला तेव्हा आणि आता रिटायरमेंट होईपर्यंत हे डोळ्यांनी मी त्याला बघितलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय काय कष्ट घेतली, काय काय सॅक्रिफाईस केल्या स्वतःसाठी, मुलांसाठी, आपल्या घरच्यांसाठी. तर ते सगळं सॅक्रिफाईस आज संपलंय. आज तो रिटायर झालाय तर आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला. आणि त्याचे रिटायरमेंटचं चीज झालं म्हणजे तो पूर्ण सर्व्हिस सुखरूपपणे करून आला. आणि माझ्या आई वडिलांनी त्याचं खरं म्हणजे खूप मोठा हात आहे भरती होण्यामध्ये. कारण अशी वेळ होती की तो भरती होणार नव्हता, पण त्याचं आणि वडिलांनी जे कष्ट केली, जे 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 म्हणजे पॉवर लावली आणि त्याला तो खरंच तो होता पहिल्यापासून त्या गोष्टीमध्ये, रनिंगमध्ये किंवा फिजिकलमध्ये, त्यामुळे तो भरती झाला. पण तेव्हापासून भरती झाल्यापासून त्याने जे खरे कष्ट केली आणि घरच्यांसाठी जे केलं आणि आमच्या सर्वांसाठी जे भाऊ आहे तो खरंच खूप आम्हाला मनापासून खूप छान वाटतं की आज भाऊ रिटायर झाला आणि आमच्यामध्ये आज पहिल्यासारखा म्हणजे जेव्हा भरती व्हायच्या अगोदर जसा आमच्या बरोबर राहत होता तसं आता आमच्याबरोबर राहणार. तर हे वाक्य आम्हाला सर्वांना खूप बरं वाटलं. आणि असंच आयुष्याच्या पुढचं आयुष्य बी त्याला चांगलं जावं आणि भरभराटी जावं. भाऊ तुम्हाला कसं वाटतंय रिटायर झाल्यानंतर कसं फील होतंय? पहिली गोष्ट तर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही लोकांनी माझ्यासाठी वेळ काढला आणि माझ्यासाठी आले, एवढं प्रोग्राम केला. साक्षी, श्रुती वगैरे, श्रेया यांच्यासाठी खूप खूप थँक्यू. जसं सतीशने सांगितलं की भाऊनी काय काय केलं, कसं केलं, काय केलं, केलं ते भरपूर काय केलं. मी मेहनत खूप केली आणि या गोष्टींमध्ये सर्वात जास्त हात येतं मला भरती होण्यासाठी तो सतीश. मेन गोष्ट सांगते मी, नाही खरंच. आणि भरती झाल्यावर पण त्यालाच एकमेव माझा मित्र, दोस्त, भाऊ सगळं तोच होता माझा. ते मी त्याला शेअर करायचो प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक गोष्ट त्याला सांगायचो की सतीश कसं करायचं, काय करायचं. तो बरोबर मला सजेशन द्यायचं त्या गोष्टीला. आणि त्यामुळे मला एक मोठा हात आहे माझा. तो मोठा भाऊ नाही, छोटा नाही, तो मोठा आहे माझ्यासाठी. मी मोठा आहे पण तो माझ्यापेक्षा असं बोला की मोठा बोलतो माझा. सगळं माझ्यासाठी तो आहे आणि सगळे तुम्ही लोक तर आहेच माझे. आणि त्यात आई वडील पण, वडिलांचा माझ्या खूप मोठा हात आहे माझ्या भरती होण्यासाठी. कारण त्यांनी जे केले ना ते कोणीच नाही करू शकत. कारण भरती टायमाला मी रनिंग करत होतो तेव्हा मला ते बोलले होते की पळ वाघ, माझा वाघ आहे खरा. आणि मी इतका पळालो होतो ना त्यांना बघूनच मी एवढी रनिंग स्पीड घेतली आणि आज मी भरती आलो. तो दिवस मला अजून काय आठवतो, पळत होता आणि मी दोघं वडील आणि मी बसलो होतो आणि डॅडी माणसाला सांगतो माझा पोर काय वाघाचा कसला पळतोय. म्हणजे लोकांपेक्षा 400 ते 500 किलोमीटर पुढे होता तो, एक तास पळणार. हो ना. सांगताना ते डॅडींचा आवाज मला शेवट मला डॅडीनी तो आवाज वाघ तो पळ म्हणला. तसं दिवस शेवट होता. 2002 मध्ये भरती झालो. आज 2024ला 24 वर्ष नोकरी करून घरी येतोय. खूप छान वाटतंय मला. असं मला नाही का आता माझं टेन्शन संपलं असं वाटतंय मला. तसं नाही, टेन्शन ही एक नवीन सुरुवात आहे तुझी. परत एक नवीन विनिंग चालू झाली माझी. नवीन विनिंग चालू आता सिव्हिल लाईफ. आयुष्यात खरं सिव्हिल लाईफ दिन जगलं नाही तो. नाही वेळ आली. आता त्यांच्यावर वेळ आली जगण्याची. त्यामुळे चला बघू पुढे आपण इव्हिनिंग मी पार करून घेऊ. काय टेन्शन. थँक्यू सगळ्यांना परत एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. चालेल फोटो छान वाटलं. अरे तुमच्याकडून आहे का? अरे वा वा. भाऊ तुम्ही बसून घ्या खाली. मम्मी त्यांचे फोटो काढून घ्या. भाऊ बसून. मला बोलायचं
पुढे दे आता. थोडा वेळ ती माळ राहू द्या गळ्यात फोटो वगैरे घ्यायचा. थांब 2 मिनिट हा. 2 मिनिट थांबा फोन पाडशाल होय, फोन कसा आहे घे? फोन कुठला आहे? फोन कुठला आहे? मोटोरोला आहे फ्युजन 50,000. थँक्यू मनापासून thank you. यार तुम्ही तुम्हाला एक सरप्राईज देऊन टाकले. आमची अरे यार तुम्ही मला सरप्राईज देऊ टाका. तुम्ही आम्हाला द्यायची गरज नव्हती मला. तुम्हाला परत नाही तुला फक्त दिलंय. हा, हा, वापर देऊन नंतर टाक. नंतर परत कर ते वापरतील. नंतर मग यायचं कागज तसाच येतो. यासाठी ती मॉल काढू का? केला होता तिची लई इच्छा होती पप्पाला देईल बागून बॅग दाखव भाऊ पाठवा का. चालू करून देतो. आम्ही पण मोठे होऊन मोबाईल घेऊ. हा तुमच्या टायमाला लय भारी येतील बाबा. तनु तर म्हणते आयफोन आता हॅलो मोठो. मोठो थँक्यू साक्षी, मग तो पप्पा स्मिता, सजेशन काय मी फक्त सजेशन घेऊन आणायला जातो. या ना तू पुढे ये ना. काय बोलायचं. बोला. झालं आता सगळं व्यवस्थित आलं पोरगा. खुशी काय असू दे. आला पोरगा तुमच्या आता घरी. काय टेन्शन घेऊ नका. काय टेन्शन नाही. काय अरे पूर्ण नोकरी करून आलो. डॅडीला वाटलं होतं की ते येणार नाही, नोकरी नाही करणार नाही. मला तर एक आठवत नको आजी पण म्हणत होती. काय म्हणायचे नोकरी. नाही याच्या लग्नानंतरची गोष्ट आहे. तुला असं वाटत होतं लग्नाच्या अगोदरच्या गोष्टी होत्या. मला वाटतं नोकरी नाही करत. नाही करणार नाही. त्यानंतर पण एकदा झालं होतं डॅडी मी होतो, नोकरी साक्षी करू. झाल्यावर आणि झालं होतं. आमचं लग्न कधी झालं नव्हतं अजून सत्यानाच नव्हतं. आता काय झालं नाही. पण झालं 24 वर्ष पार केले. लग्न झाल्यावरती पण एकदा झालं होतं. हा ना. हे मी प्रेग्नंट होती हिच्या वेळेस आणि हे यांना सांगता म्हणजे सांगितलं होतं पण यांचं लेटर पोचलं नव्हतं आणि मग हे आले होते इकडं 6 महिन्यासाठी सेमी सेंटरला मला फक्त आणि ते इतकं कळालं जाणून नव्हतं झालेलं आहे, युनिटला की माझा मुलगा हा सुट्टी गेलाय की जसा होता ऍक्च्युली तसा घरी आला. आणि इकडे जॉब करत होते. त्यानंतर जेव्हा ते व्हेरिफिकेशन झालं की हा अटॅच नाही हा आहे कुठं घरी जेव्हा ते पोलीस आले विचारपूस करण्यासाठी तेव्हा डॅडी प्रचंड खवळले होते. मला माहितच होता की हा पण जाऊ दे 24 वर्ष पार पाडलेले आहे सुखरूप. ते छान वाटलं जरा. बसा खाली. खाली बसा. शिवण्या तनू आमच्या 5 कन्या. काका कधी येणार सुट्टीवर काका. शिव नंतर तुम्ही दोघी नंतर. हे ना भाऊ काका कधी येणार सुट्टीवर. काका खायला काय आणणार काय कशी करायची या. अरे जा ना मम्मी बाबू. फोटो काढ ना. ती घरी बी घालायची आहे ना भाऊ. घरी घालायची नाही, ते पाकून पॅक करून ठेवलं होतं. अरे 2-2 कसे राहू दे. एक दोन दोघांचं केक ना नव्हती. राहू दे, राहू दे. रिटर्न ते पण झाले. एक तर काढू द्या. दुसरा कसा चांगला दिसतोय बघू ना. म्हणजे दोघातला कुठला चांगला दिसतो. असं व्यवस्थित. तुम्ही असं नाही बघता आलं ते. इकडे मागे. बघा इकडे. कसा वाटला आमचा रिटायरमेंटचा सेलिब्रेशन. तर हे सेलिब्रेशन संध्याकाळी तसंच चालू राहणार आहे. घे रे भाऊ. रुसली हो बघा ना. आणि संध्याकाळी असणार आहे जेवण. तर आम्ही बाहेर जेवायला जाणार आहे. तो तिथं केक वगैरे कापू तो पण ऍड करू त्या ब्लॉग मध्ये. तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करा. आणि असं आमचे ब्लॉग कायम बघत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा.
आणि शेअर तर नक्कीच करा. चला बाय.